शिंदे कितीही झाले तरी पूर्वाश्रमीचे ठाकरे यांचेच आज्ञाधारक आहेत. एखाद्या वेळेस ते आपला अपमान विसरतीलही, पण देवेंद्रजी आणि अमित शहा हे काही विसरत नसतात. भविष्यात मातोश्रीला टाळ लावून चावी संजय राऊतांकडे देत लंडनला निघालेल्या ठाकरेंना टाटा बाय बाय करूनच हे दोघे थांबतील असं मला वाटतं. पश्चिम बंगालमधील ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यांच्या निकालानंतर महाराष्ट्रात सुरू झालेल्या राजकीय फोडाफोडीचा शेवट काय असा प्रश्न पडतो. आता उभाटा सेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि थेट काँग्रेसचे काही खासदारही रडारवर आहेत असं कानावर येत आहे. समाजातील एका मोठ्या वर्गामध्ये राजकारणाच्या या एकंदर परिस्थितीबद्दल आणि या स्वरूपाबद्दल अत्यंत टोकाची अस्वस्थता आणि असंतोष पसरलेला आहे. लोकांना या सगळ्या प्रकाराचा तिटकारा यायला लागला आहे. शिंदेंनी एवढ्या तातडीने हे 6 खासदार फोडण्यामागची नेमकी कारणं काय होती? मी जसं माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, हे 6 लोक असेच उठून गेले का? ते काही नाचत बागडत, खेळत खेळत किंवा मजाक मजाक में कहा गया समझ में असं म्हणत आले नव्हते. या फुटीच्या दारावर साम दाम दंड भेद सगळंच काही लावलेलं होतं. ऑपरेशन टायगर मागे होणार असं गेले कित्येक महिने आपण ऐकत होतो. आपण सगळे ते पाहत होतो, पण ते काही पुढे सरकत नव्हतं. ठाकरेंच्या ताब्यातील शिवसेना आणि त्यात शिल्लक राहिलेले आमदार, खासदार, नगरसेवकही मागे सोडायचं नाहीत. म्हणजे अक्षरशः शिल्लक सेना हा विषयच पूर्णपणे संपवायचा असा अट्टाहास केंद्रातील एका मोठ्या नेत्याचा होता किंवा अजूनही आहे. आता त्यामागे काही वैध कारणं होती का असाही प्रश्न लोकांना पडतो. जेव्हा या सगळ्या चर्चा होतात तेव्हा मला वाटतं की काही काळ महाराष्ट्रातील सत्तेचं संतुलन बिघडू नये यासाठी अनेक हालचाली सुरू आहेत. पण या सगळ्या राजकीय घडामोडींचा शेवट नेमका कुठे होणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला यामुळे कोणतं नवं वळण मिळणार हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे.